आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. सरकारने थकबाकीची माहिती मागविल्याचं समजतंय. या संदर्भात ऑक्टोबर अखेर अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडे बँकांची 35,477 कोटी थकबाकी असल्याचं समोर आलंय. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 3.25 लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे 3,976 कोटी रुपये थकले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडे एकूण 35,477 कोटी रुपयांची थकबाकी आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज थकबाकी 3,976 कोटी रुपये इतकी आहे. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचा विचार सुरू. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. सरकारने थकबाकीची माहिती मागविली असून हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांकडे बँकांची 35,477 कोटी थकबाकी आहे. थकबाकी न भरल्याने 24,73,567 शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झाले आहेत. यंदा अतिवृष्टीत राज्यातील 59 लाख हेक्टर जमिनीवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर सरकारने थकबाकीची माहिती मागविली असून हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची मोठी भेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील सोलापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, जालना, नांदेड, परभणी, पुणे आणि यवतमाळ या 10 जिल्ह्यांमधील सरासरी 1 लाख ते 2 लाख शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 3.25 लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे 3,976 कोटी रुपये थकल्याची माहिती देखील राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या अहवालातून समोर आली आहे. तर दुसरीकडे 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या डोक्यावर खासगी सावकारांच्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान, दुसरीकडे बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा यातून अडचणीत सापडलेला शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करू लागला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडे राज्यात दररोज 6 शेतकरी आत्महत्या करीत असल्याची नोंद आहे. थकबाकीच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी विरोधकांकडून होत असून महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरही हा विषय होताच. आता कर्जमाफी संदर्भातील समिती त्यावर अभ्यास करून ऑक्टोबर अखेर सरकारला अहवाल सादर करणार आहे. राज्यातील 36 पैकी सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, जालना, मुंबई, नागपूर, बीड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, वर्धा, यवतमाळ व धुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे तब्बल 30,000 कोटींची थकबाकी आहे. तर उर्वरित 22 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडे शेतकर्जाची अवधी 3,500 कोटींची थकबाकी असल्याचेही राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालात नमूद केले आहे. तर आता पुढे बघूया सहकारकडून कर्जमाफी भेटते का नाही हे. तर हिवाळी अधिवेशनात कडूनच जाईल आणि सरकारकडून एवढी आशा तर आहे की त्यांनी कर्जमाफी द्यावी, कारण की पंजाबसारखी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात सुद्धा झालेली आहे. तर शेतकऱ्यांना जर कर्जमाफी झाली तर त्यांच्यासाठी दिवाळीचा हा बोनस दिल्याप्रमाणे आनंद घरात साजरा होईल. तर शेतकऱ्यांविषयी जी पण अपडेट येईल ती आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल. आणि सरकारी योजना, कृषी योजनाबद्दल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.